सगळ्या टेक्निकॅलिटीज याची आहे. तुला कधी कळणार सकाळपासून काय खाल्लं ना आम्ही लोकांनी. मम्मीला खूप भूक लागलेली. 3 किल झालेत माझे. ह्याला काय बेकार नॉकआउट गेलाय बघ. त्याला समोर घेऊन बसली आहे. चालू करायचं आता, फक्त रोटीची वेट करतोय. आता राऊंड 3 चालू होतोय आमचा, जो फायनल राऊंड आहे. शेवटपर्यंत खिंड लढवली आम्ही. हाय गाईज, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. तर आज आमच्या मम्माचा बर्थडे आहे. सो आम्ही तिला मस्त स्पेशल फील करवायला एक सरप्राईज लंच डेट वरती घेऊन चाललोय. आयडियली सरप्राईज तिला गेल्यावरती वाटेल की नाही माहिती नाही, बिकॉज तो रेस्टॉरंट आहे ना तिचा फेवरेट रेस्टॉरंट आहे, जिकडे एकदम टेस्टी फूड भेटतं. सो लेट्स सी हाऊ डज शी लाईक्स इट ऑर नॉट. प्री बुकिंग करून ठेवली होती, बिकॉज फ्रायडे सॅटर्डे संडे ना इथे खूप जास्त रश असते. सो आम्ही आलो आहोत बार्बिक्यू नेशनला, जे कोरम मॉलवाला आउटलेट आहे. आज आम्ही तिकडे व्हिजिट करतोय. अरे कॅमेरा असता का त्यांच्या वरती. हा, आणि इथे सीन काय बाहेर पण बसला, म्हणजे पब्लिक बाहेर पण बसते. तुम्ही बघू शकता. स्टार्टला आम्हाला वाटलं की बाहेरच बसायचं आहे काय, पण सेटिंग आहे. कावरलो बोलू बाई बाहेर सगळ्यांसमोर कसं एवढं जास्त खाऊ शकत नाही ना. त्यामुळे मला हे असं फ्रंट कॅम आणि बॅक कॅम पटकन कळत नाहीये. सगळ्या टेक्निकॅलिटीज याची आहेत. तुला कधी कळणार. तू जास्त स्वतःला स्मार्ट समजू नको. पहिलं मला वाटलं बाहेरच बघावं तेव्हा ज्ञानच देत असतं. पहिलं मला वाटलं बाहेरच बसायला बाई, सगळ्यांसमोर जास्त खाता येणार नाही. मला पण तेच वाटलं. मी आली आणि असं कसं आहे, म्हणजे बाहेर बसायची सिस्टम मला नाही. मला एक प्रॉपर डायनिंग पाहिजे, थोडं सॉफ्ट म्युझिक आणि AC सेक्शन. बघू 5 मिनिटांनी भेटणार आहे आम्हाला सीट. आतमध्ये तोडू मला. मजा सगळी तुम्हाला दाखवतो आतमध्ये किती खाणार आहे. आज तर फुल सकाळपासून काय खाल्लं ना आम्ही लोकांनी. मम्मीला खूप भूक लागलेली. भरवलंय फुल. मला इडली पाहिजे. म्हणाला अरे मम्मी थांब, तू इडली काय तिकडे चल आणि मस्त खा. आता मम्मीला पण काय खायला दिलेलं नाहीये, तर आता जाऊ आतमध्ये आणि दाखवतो तुम्हाला काय काय ऑप्शन्स आहेत. आउटडोर सेक्शन आहे. टेबल वगैरे भेटला आहे. दोघी बसतात. बुटा काढत आहे. काय फिल्म लागली आहे. बर्थडे गर्ल मस्त मस्त. आता हे आलंय, हे तर आलाय, पण हे खाली आहे जोपर्यंत ह्याच्यावरती सगळं येत नाहीत माझे स्टार्टर्स आणि ॲपेटायझर्स, तोपर्यंत मला मजा नाही येणार आहे. मला आणि मम्मीला इतकी भूक लागली. आम्ही बघतोय कधीपासून येणार आहे, कधी येणार आहे. बघूया आता कधी येते. व्हेज इन काय मम्मी फक्त व्हेज खाते. गाईज बघा आलेलं नॉनव्हेज वाले सगळे जेवण आलंय मस्त पैकी. बघू शकता तुम्ही. प्रॉन्स पण आहेत, चिकन आहे, फिश टिक्का आहे, चिकन टिक्का आहे. सो तुम्ही बघू शकता की इथे येस चिकन तोडफोड आहे बघा. फिश टिक्का किती ज्युसी दिसतंय बघू शकता. हे सिझलिंग हॉट आहे. आणि त्याच्यानंतर हे आहे चिकन टिक्का माय फेवरेट. आणि ना हे प्रॉन्स पण आहे तिकडे बघू शकता तुम्ही. हे प्रॉन्स पण असे टेंडर आणि मोठे आणि ज्युसी आहे. बघा तिकडे सोबो. ते आपण बघा भाई दंगडी सोड. का 3 किल झालेत माझे. ह्याला काय बेकार नॉकआउट गेलाय बघ. फुल डायरेक्ट हेडशॉट. अजून भरलंय, चालू आहे. प्लेट बघा, मी एक खाल्लं आणि हा तुळची प्लेट बघा.
नुसता खात चाललाय हावरट फूडचा. आपला विषय हार्ड आहे. पाइनॅपल एक नंबर गोड आहे. अशा जागी जेव्हा आपण येतो ना तिथे 100 डिशेस असतात. मन ना आपलं थोडं 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 सगळ्यात असतं. तर एवढं चिकन खाल्लंय तरी पाणीपुरी आणि शेवपुरी बघून म्हटलं की चला टेस्ट करूया. आणि आमच्या मम्मी बाईची तर फेवरेट आहे पाणीपुरी शेवपुरी. तर म्हटलं चला एक खाऊन तरी बघूया. खरंच छान आहे. पाणीपुरी पाणीपुरी पुरी काहीतरी वेगळी आहे. फर्स्ट राऊंड क्लिअर झालाय. आता सेकंडची तयारी चालू आहे. भाई आता हे जाणार नवीन येणार. जातो आता उभं राहून तिकडे काय हांड करायला भेटतंय बघतो. गाईज बघा इथे किती अमेझिंग असे सॅलेड्स आहेत. खूपच मस्त फ्रेश सॅलेडची बाई आपला काय विषय नाही. चल पुढे चल. हे नको आपल्याला. त्याच्यानंतर आमचा फेवरेट अतुलचा आणि माझा चिकन मंचाव सूप. वाव दिसायला तर डिलिशियस दिसतंय. मस्त ट्राय करूया. बिर्याणी चिकन मुर्गी कोरमा एग फ्राईड राईस. चिकन खाणारे नाहीये ज्यांना मटन आणि फिश आवडते त्यांचं जेवण पण इथे सॉर्टेड आहे. मस्त एक कोस्टल फिश करी आहे आणि मटन बुराना करून एक डिश आहे. तर मटन आणि ते खाणाऱ्यांचा पण डिश सॉर्टेड आहे. त्याच्यानंतर चाऊमिन. वाव माझं तर फेवरेट आहे यार हे. नूडल्स आणि गोबी मंचुरियन पण आहे. जर व्हेजिटेरियन लोक आहेत ज्यांना चिकन मटन फिश नाही खायचंय तर मस्त त्यांच्यासाठी एक हे पण ऑप्शन आहे. अँड देन व्हेजिटेरियनसाठी सॉट आहे. पूर्ण मिक्स व्हेजिटेबल पण आहे आणि पैसे पनीर देऊन व्हेज पण लबाबदार खातो. आहे. तर त्याची पण व्हेज आपला मजा विषय नाही. नाही. पण व्हेज मध्ये मला एक गोष्ट आवडते ती आवडते दाल. मस्त एक लसुनी दाल तडका आहे. आणि त्याच्यानंतर ही बघा ना दाल मखनी. यार मला दाल मखनीचा कलर बघून तर वाटतोय की दाल मखनी खूपच टेस्टी असणार आहे. आणि दाल मखनी आणि लसुनी दाल पेअर करायला हे एकच ऑप्शन आहे. मस्त स्टीम राईस बरोबर ते दोन्ही पण दाल जे इतके ब्युटिफुल मर्ज होतात आणि इतकं मस्त टेस्ट येते ना. नंतर व्हेजिटेरियन साठी ज्यांना नॉनव्हेज बिर्याणी नाही खायची आहे त्यांसाठी व्हेज बिर्याणी देखील आहे इथे. व्हेज बिर्याणी ते असं काय ट्राय करू नसतं. शकता. आणि नॉन व्हेजिटेरियन आमच्यासारखी लोक मंचाव सूप प्रिफर करतात. आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी इथे क्रीम ऑफ टमॅटो सूप आहे. मला दिसायला तर थोडं वियर्डच वाटतं काय माहिती बाबा. आपल्याला व्हेज नाही आवडत म्हणून पण आपल्याला वाटत असेल. त्याच्यानंतर इथे असॉर्टेड ब्रेड्स आहेत जे तुम्हाला जी रोटी जी नान ऑर्डर करायची तुम्ही करू शकता. अँड देन द चाट ऑप्शन्स पण आहेत. हा बघा हा चाट सेक्शन मध्ये हा कसं काय बनवतोय. आणि स्पेशली तुम्हाला सांगू हे ना रागी पाणीपुरीज आहेत. सो आय हॅव नेव्हर ट्राईड पुरी मेड आउट ऑफ रागी. पण वाटतंय की काहीतरी मस्त असेल. आणि मस्त रगडावाली पुरी आहे. तर ट्राय करूया बघूया कसं लागतं. तो बनवतोय पाणीपुरी. त्याला सेवपुरी पण बनवायला सांगितली आहे. म्हटलं चला चाटचे ऑप्शन्स आहेत तर आपण थोडं ट्रायच करूया की कसं आहे आणि कसं नाही. दोन्ही पण खाऊन बघूया. आता बनवलं तर आहे. आणि कसं आहे ना इतके सगळे ऑप्शन्स बघतो ना ते काय काय खाऊ आणि काय नाही असं सगळं व्हायला चालू होतं. म्हणजे मला काय सुचतच नाही काय खाऊ आणि काय. म्हटलं चला आता एक शेवपुरी पण ट्राय करूया. आज बाहेर किती पण वेळा शेवपुरी जरी खाल्ली असेल इथे विचार केलेला येतानाच की मस्त चिकन घालूया. पण काय नाही जसं शेवपुरी आणि पाणीपुरी बघितली तर चला एक एक प्लेट तर खायलाच पाहिजे यार. त्याच्याशिवाय तर काय आपलं पूर्ण नाही होणार आपलं मील. तर म्हटलं चला खाऊया. फर्स्ट राऊंड झालाय. सेकंड राऊंड साठी भाई टेबल भरलाय. आता दुसरा राऊंड मारायचा आता. चालू करू. रोटी यायची बाकी अजून. तोपर्यंत बघा सगळं समोरच घेऊन बसली आहे. चालू करायचं आता फक्त रोटीची वेट करतोय. चला तर मस्त आता ही चाऊमिन आपण टेस्ट करून बघूया. पतले पतले नूडल्स आहेत. खरंच टेस्ट खूप छान आहे. सिंगापुरियन नूडल्स आहेत मस्त. पेटू माझा फुल झालाय ना. हे सगळं खाऊन पण माझा पेटू खूप फुल झालाय.
तर डायजेस्ट करायला किती पण, एक गोष्ट सांगू, किती पण मी खाल्लं ना तरी डेझर्ट साठी माझ्या पेटीमध्ये इतकुशी तरी जागा असते. सो ही आहे मस्त मस्त खीर. नवीन आयडिया मला आकांक्षाची, डायजेस्ट करायला खीर खातात. वा वा, छान. खीर आहे आणि त्याच्यानंतर हे छोटू छोटू मिनी गुलाबजामुन बघा, एकदम क्यूट क्यूट आहेत. पटापट एकदा असं अंगूर सारखं एकदम खाऊन. सगळ्यांचे फेवरेट. आणि त्याच्यानंतर हा मूग दाल हलवा. हा मूग दाल हलवा मला दिसायला थोडा सुक्का सुक्का दिसतोय, पण बघूया एकदा आपण ट्राय करून तर बघूया. आणि त्याच्यानंतर हे बघा, इथे डेझर्ट मध्ये किती ऑप्शन आहेत बघा, जसं की पेस्ट्रीज आहे, ब्राउनी आहे, फिरनी आहे, वॉटरमेलन होते. हे मला बालुशाही पण एकदम मस्त वाटते यार. मिनी अँड क्यूट बालुशाहीज आहेत. मस्त दिसायलाच क्यूट दिसतंय. खाऊन बघूया आता कसं लागेल ते. फिरणी एक मला मस्त दिसतेय, टेक्स्चर एकदम मस्त आहे फिरणीचा. टेस्ट करूया. आणि हे इथे आईस्क्रीम्स आहेत यार. हॅलो, एक फालुदा कर दो. हाँ, आइसक्रीम से बेटर हे है ओपन करतो ना. आइसक्रीम से बेटर है कुल्फी फालुदा कर दो. मलाई कुल्फी मस्त. आता बघा कसा तो ना मलाई कुल्फी फालुदा बनवतोय. हा, एक सब्जा मत डालो. रोज सिरप. नाही, ठीक आहे. आता राउंड 3 चालू होतोय आमचा, जो फायनल राउंड आहे, फुल ऑन डेझर्ट राउंड. आता मस्त एक एक डेझर्ट खाऊन आता हे जेवण फिनिश करणार आहे आम्ही. मस्त वॉर्म वॉर्म गुलाबजामुन, त्याच्यावर थंड व्हॅनिला आईस्क्रीम. आमचा फेवरेट कॉम्बिनेशन आहे. कधीच फेल नाही होत. खूप अमेझिंग टेस्ट आहे. वाव. हे पण काहीतरी नवीन आयटम आहे, शेफ स्पेशल बर्फी आहे काहीतरी. टेस्ट करून बघतो. लेस स्वीट आहे, खूप मस्त मावाचा फ्लेवर आहे त्याच्यात आणि ड्रायफ्रुट्स आणि पुन्हा घी मध्ये लोळते बघा. छान. हे बघा अतुलने काय केलंय, जिकडे पण जातो नुसतं वॉटरमेलन वॉटरमेलन खात असतो. चुहा कसा कुडतडतो तसं कुडतडून कुडतडून ठेवलाय ते वॉटरमेलन्सला. आम्ही आलेलो तेव्हा फुल भरलेलं आणि आता फुल खाली झालं. शेवटपर्यंत खिंडा लढवली आम्ही. आमचे सगळे लोड बसलेत. खूप फुल झालंय, खाली झालंय. खूप झालंय यार. मराठीमध्ये बोल. काही जे किती क्यूट बनवलंय बघा ना. तुम्हाला तर माहितीच आहे, बार्बिक्यू नेशन मध्ये काही सेलिब्रेशन असतात तर ते लोक विचारतात आपल्याला बर्थडे आहे का अॅनिव्हर्सरी आहे. तर मम्मीचा बर्थडे होता आणि इथे एक गोष्ट खूप छान आहे की बर्थडे सेलिब्रेशन पॉइंट बनवला ह्या लोकांनी. हे बघा, मस्त पैकी माझी मम्मी कशी बर्थडे केक कट करते बघा, एकदम छान. मला खूप आवडलं रे. हे बघा, क्यूट बर्थडे सेलिब्रेशन पॉइंट आहे. मला खूप आवडलं. आणि आमचा गोलू गोलू कसं माझ्या मम्मीचा फेवरेट बॉय आहे. हा, माझ्या मम्मीने किती पण जरी बोलली की तिची फेवरेट मी आहे, पण नाही आहे.
तुलाच तिचा एकदम फेवरेट असली फेवरेट हॅपी आहे. बर्थडे. Oh my God! फेवरेट चाइल्ड इन द हाऊस. सेकंड फेवरेट मी आहे म्हणून नेहमी मला सेकंड. फेवरेट नाही मम्मीची, ती बिलकुल आवडत नाही मम्मीला. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ, ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ। बिल्कुल सही. God bless you.